कोपरगाव शहराला कोणी वाली आहे की नाही? रस्त्यावर धूळच धूळ व खड्डेच खड्डे. खंदक नाल्याजवळील रस्त्याचे काम चालू आहे, ते पण निकृष्ट दर्जाचे. शहरातील बाजारपेठ ओस पडण्याच्या मार्गावर. कोपरगाव शहरामध्ये धुळीचे साम्राज्य पसरल्यामुळे नागरिकांना श्वसनाचे आजार जडण्याची दाट शक्यता आहे. रस्त्यावर खड्डेच खड्डे आहे, त्यामुळे नेहमी अपघात घडतात. नागरिकांना नाहक त्रास होतो. कोपरगाव नगरपालिका केवळ कर घेण्यात धन्यता मानत आहे. शहरातील विविध राजकीय पक्ष व संघटनेने नेहमी यावर आंदोलने केली, परंतु नगरपालिका गेंड्याच्या कातडीची झालेली आहे. शहरातील मेन रोडवरील खंदक नाल्याजवळ रोडचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून शिवसेना गटाचे माजी शहर प्रमुख भरत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिक व नागरिकांनी हे काम बंद पाडले आहे. याला कोणते ठोस कारण आहे हे नगरपालिकेने किंवा ठेकेदाराने स्पष्ट करावे. गेल्या 2.5 वर्षापासून नगरसेवक पद अस्तित्वात नाही. बांधकाम विभागाला पूर्ण वेळ अभियंता नाही. प्रशासक तथा मुख्याधिकारी कोपरगाव शहराचा गाडा हाकत आहे. कोपरगाव नगरपालिकेवर कुणाचे अंकुश नाही. हे कुठपर्यंत चालणार? शहरात धूळच धूळ झाली आहे. व्यापारी त्रस्त झाले आहे. केवळ हाताची घडी तोंडावर बोट, कुणाचे हित संबंध कुठे ने कुठे गुंतले आहे. म्हणून की काय, तेरी भी चूप आणि मेरी भी चूप. नगरपालिकेने यावर त्वरित तोडगा काढावा, खड्डे बुजवावे व रोज निदान पाण्याच्या सर्व महत्त्वाच्या रोडवर फवारा करावा. तात्पुरती धूळ तरी बसेल, हीच कोपरगावच्या जनतेच्या वतीने माफक अपेक्षा आहे. यावर नगरपालिकेने काही निर्णय घेतला नाही तर कोपरगाव शहरातील नागरिकांचा उद्रेक होऊ शकतो. हे नागरिक आमच्या प्रतिनिधींशी खासगीत बोलत आहे. कॅमेरामॅन अब्दुल्ला शेखसह रहीम खान पठाम, सतर्क न्यूज 24 तास न्यूज कोपरगाव करिता धन्यवाद.